मराठवाड्यासह विदर्भावरती जणू काही आभाळ कोसळलंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार अशा पावसामुळे मराठवाडा, विदर्भ या ठिकाणची पूर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे आणि या अतिवृष्टीचा हिंगोली, यवतमाळ, वाशिम, परभणी आणि नांदेडला मोठा फटका बसलाय। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। दुकानं, शेतशिवारं या सगळ्यामध्ये पाणी शिरलंय, मोठं नुकसान झालंय। बघूयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। 2 गावांचा संपर्क तुटला। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। सिल्लोड तालुक्यातील चारनेर गावातही ढगफुटी सदृश पाऊस झालाय। अजिंठा लेणीतील धबधबा ओसंडून वाहतोय। परभणी जिल्ह्यातील करपरा नदीच्या पुराचा वाईबोथ गावाला वेढा। शेतात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 4 जणांची सुटका करण्यात आली। परभणी जिल्ह्यातील अनेक महामार्ग ठप्प झालेत। तर मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। निवळी प्रकल्पानं रौद्र रूप धारण केलंय। हिंगोलीमध्ये पावसाचा जोर कायम आहे। देवजना गावच्या शिवारातील 22 जणांचं रेस्क्यू करण्यात आलंय। तर सोयाबीन, कापूस, हळद आणि तूर या पिकांचं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये बैलपोळा सणा दिवशीच बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय। मुसळधार पावसामुळे शेत शिवारातील पिकं खरडून गेली, तर जवळपास 200 घरांची पडझड सुद्धा झाली आहे। चंद्रपुरातील वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। राजुरा, बल्लारपूर आणि चंद्रपूर, भोयेगाव, गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। लातूर जिल्ह्यातील तेरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यालाही पावसानं झोडपलंय। सोयाबीन, कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय। धारूर तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलाय। नांदेड, नागपूर, तुळजापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तर विष्णुपुरी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले। आसना नदीला आलेल्या पुरामुळे उडीद आणि मूग पिकाचं नुकसान झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।